अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करून शेतकरी बांधवांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय। या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला सध्या वेग आलाय। 2023 व 2024 या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकाऱ्यांचा सन्मान राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला। माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाला पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला। प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हेच कृषी विभागाचे खरे राजदूत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। यावेळी राज्यपालांनीही दिवंगत वसंतराव नाईक आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईकांसह अधिकारी आणि राज्यातील कृषी पुरस्कार विजेते उपस्थित होते। वारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा। याच आषाढी वारीची लगबग सुरू झाली आहे। वारीत लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आषाढी एकादशीच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक नुकतीच पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर सरकारने 3993.90 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे। हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे। यंदाची वारी अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। बैठकीला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित होते।